जे शरीरामध्ये मुख्य जो प्राण आहे, आपण श्वास घेतो आणि सोडतो, त्याच्या व्यतिरिक्त सर्वत्र वायू काम करत असतो, वायू संचरत असतोच. या प्राणाचा जो प्राण आहे, तो प्राण चेतनशक्तीच्या योगाने चालतो आणि तेच वायूचं पूजन. म्हणून प्राणाचं जे गमनागमन आहे, बाहेर पडणं आणि आत येणं, त्या ठिकाणी सोहम हंसाचं नित्य ध्यान करावं असं नाथ म्हणतात. आणि असं ध्यान करणं हे वायूचं पूजन आहे असं ते सांगतायत. आपलं सहसा या वायूकडं लक्ष नसतं. त्या ठिकाणी नित्य ध्यान म्हणजे नेहमी लक्ष ठेवून राहणं असं आपण कधीच करत नाही. पण निदान शांत वेळेला तरी करावं. काही काम नसेल तेव्हा तरी करावं. समर्थ म्हणतात, मुखी नासिकी असी जे प्राणे, तयासी अखंड येणे जाणे, त्याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. श्वास घेताना सो अशी भावना करावी आणि श्वास सोडताना हम अशी भावना करावी. मुख्यतः त्याच्या अर्थाची भावना करावी. तो आणि मी याचा अर्थ तो परमात्माच मी अशा प्रकारे स्वतःला बोधित करत जावं. आणि हे अतिशय सावधानपणे नित्य करत जावं. आपण ध्यानाच्या वेळेला जे श्वास घेतो ते सतत सोहमचे श्वास सांगितलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये 3, 5, 10 एवढे सोहमचे श्वास ते धरिता सो सांडिता हम असे झाल्यावर चिदाकाशामध्ये म्हणजे या मस्तकाच्या आत आपली जाणीव स्थिर करून ती परमात्म्याशी एकरूप आहे अशी आत्मसंस्थ करून मग कसलं चिंतन करू नये. चिंतन करणं हे देखील वायूचं काम आहे. विचार उठणं देखील वायूमुळं संभवतं आणि विचार न उठणं हे देखील वायू स्थिर झाल्यावरच विचार उठत नाही. अतिशय उत्तम ध्यान लागलेल्या साधकाच्या ठिकाणी चिदाकाशात विचारही नसतो आणि पवन म्हणजे प्राणाचाही सूक्ष्म प्राण तोही तिथं जाऊन स्थिर होतो. त्याचाही लयच घडतो. असे मन आणि पवन दोन्हांचाही लीन लय झाल्यानंतर जी उर्वरित वस्तू उरते, म्हणजे काहीच उरत नाही हे समजतं, तो उरतो. तो निखळ आत्मा. हे सोहम ध्यान झालं. नाथ सांगतायत ते वेगळं सांगतायत. त्या ध्यानाचं वर्णन त्यांनी ते आकाशाचं ध्यान करताना किंचित प्रमाणात आलं. प्राणाचं जे गमनागमन आहे ते
पाहत राहणं ही एक साधना म्हणून सांगितलेली आहे. आणि सहसा प्राणांचं हे गमनागमन चालू असताना त्याचं गमन आणि आगमन याच्यावर नियमन न करता ते चालावं. म्हणजे आत्ता जसा सहज श्वास चाललाय तसा तो सहज श्वास चालावा आणि त्या श्वासावर श्वास घेत असताना सो आणि सोडत असताना हम, म्हणजे तो परमात्माच मी आहे अशी भावना धरावी. पूर्वी संस्कृतचं ज्ञान इतकं सरसहा होतं चांगल्या लोकांना की सोहमचा अर्थ सहज समजत असे. आता सोहम असं म्हटल्यानंतर देखील तो परमात्मा मी हे स्पष्ट डोळ्यासमोर काही जणांना येत नाही. कारण भाषेचाच इतका फरक पडतो की सोहम हा शब्द जो आहे तो तसा तांत्रिक आणि यांत्रिक असा होऊन जाण्याची शक्यता असते. त्याच्यावर मी उपाय काढला. श्वास सहज बसलो शांत, श्वास घेताना आणि सोडताना मुद्दामून नाही, जो चाललेला आहे तोच. पहिली गरज अशी आहे की चाललेला श्वास केवळ पाहणं आणि मुद्दामून दीर्घ न घेणं आणि दीर्घ न सोडणं हे जमायलाच कठीण जातं. जर श्वासावर लक्ष ठेवून बसला तर श्वासाचं नियमन नाही करायचं. तुम्ही नाकाकडं जर लक्ष दिलं, नाकाच्या नाकपुडीकडं, तिथून सहज आत येणारा वायू, आणि हे लक्ष देताना जर जमलं, श्वासावर नियंत्रण न करता फक्त लक्ष देणं जर जमलं, तर सोहम हा शब्द श्वास घेताना सोडताना लक्षात ठेवायचा, उच्चारायचा नाही.
आता सोहम शब्द उच्चारला तरी तो परमात्मा मी हा भाव जर स्पष्ट समजला तर कामच झालं. पण कधी कधी भाषा भेदामुळं तसा स्पष्ट अर्थ ध्वनीत होत नाही, लक्षात येत नाही. कितीही केलं तरी असं होण्याची शक्यता असते. म्हणून नाकापाशी श्वासाकडे लक्ष आहे. पण तिथं सोहम म्हणायच्या ऐवजी म्हणायचं नाहीच आहे, लक्षात ठेवायच्या ऐवजी परमात्मा मी असं लक्षात ठेवायचं. लक्ष ठेवणारा जो आहे तो श्वासावर लक्ष ठेवतोय आणि परमात्मा मी या वस्तुस्थितीवरही लक्ष ठेवतोय. त्यामुळं श्वासाचं वेगळं नियंत्रण करायचं नाही. नाकाकडं लक्ष न ठेवता आपल्या किंचित हलणाऱ्या पोटाकडं लक्ष ठेवलं तरी जमतं. ते श्वासावर लक्ष. पोटाकडं लक्ष न ठेवता किंचित हलणाऱ्या छातीकडं ही लक्ष देता येतं. पोटापेक्षा ती कमी हलते साध्या श्वासाने. पण हलते, किंचित बाहेर येते, आत जाते.
आता छातीच्या ऐवजी नाक जिथं कपाळाला येऊन मिळालं, तिथं श्वासाकडं पाहायचं, सूक्ष्म श्वासाकडं. तो समजत नाही, पण श्वास घेताना सोडताना आपली जाणीव आपल्याला कळते, भावना कळते. त्याला भ्रुकुटी मध्य म्हणतात. श्वासाच्या गमनागमनाबरोबर तिथं परमात्मा मी किंवा अहम ब्रह्म किंवा तो मी अर्थ लक्षात येत असेल तर मग सोहम ही चालेल. किंवा भ्रुकुटी मध्यापाशी श्वासाच्या गमनागमनाच्या वेळी श्वास घेताना सो, सोडताना हम असं लक्षात ठेवायचं. आणि एकदा सोहम लक्षात ठेवल्यानंतर पुढच्या श्वासाला परमात्मा मी असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सोहम भ्रुकुटी मध्यापाशी. म्हणजे आता तुमचं असं होईल की श्वास घेताना सोडताना सोहम, लगेच परमात्मा मी. असं लक्ष ठेवताना एखादी शक्यता अशी आहे की एक सूक्ष्म पवन ऊर्ध्वगामी होतो आणि ब्रह्मरंध्रातून
थेट सहस्रारापर्यंत जाऊन थांबतो. तसं झालं तर तिथं थांबून राहायचं. परमात्मा मी हा शब्द तिथं नको, ती भावना. मग ते ध्यानच झालं. तसं झालं तरी चालेल, नाही झालं तरी चालेल. म्हणून भ्रुकुटी मध्यापाशी तो मी किंवा सोहम परमात्मा मी असे शब्द लक्षात न ठेवता त्याच्याही आत मस्तकाच्या पोकळीत ते शब्द लक्षात ठेवायचे. श्वास आता त्याच्या बाजूनी चालू आहे. आपलं लक्ष चिदाकाशात आहे. डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी. प्राणाचे गमनागमन तेथ सोहम हंसाचे नित्य ध्यान. सोहम हंसाचे याचा अर्थ परमात्म्याचे. शब्दामध्ये न अडकता त्याचा जो लक्षार्थ आहे तो आहे परमात्मा. परमात्म्याचं नित्य ध्यान प्रत्येक श्वासागणिक. असं सहज सोपं करता येतं. जर तुम्हाला कधी 5-10 मिनटं शांत वेळ असेल आणि केलं, क्रबानी नागपुडीपाशी केलं, मग अजून सोपं सोपं जाईल. असं केलं आत्ता सांगितलं तसं. मग भ्रुकुटी मध्यापाशी केलं, मस्तकाकाशात केलं, सहस्राराच्या ठिकाणी केलं. श्वास श्वासाच्या बाजूनी चालू आहे त्याची जाणीव राहते. पण प्रत्येक श्वासाबरोबर सच्चिदानंद मी सोहम परमात्मा मी सोहम अशी आठवण राहते. हेची पूजन वायूचे. मद्रूपे दृढ भावना वायूचे. मद्रूपे दृढ भावन वायूचे जो करी आपण. वायूच्या योगाने मद्रूप होण्याचं ची दृढ भावना जो करतो ते पवनाचे पूजन. पूजास्थान 7वे. अशी मजा आहे. परमार्थ म्हणजे तशी मजाच आहे. समजलं फक्त पाहिजे.